मी विजया वानखडे. आजपासून आपण स्टॉक मार्केटमध्ये बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकणार आहे, तेही अगदी फ्री. आणि ते आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ग्रीन कॅन्डल ट्रेडिंग. या चॅनलवर आपण रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे, जे असणार आहेत इझी आणि समजतील तसे. तर आपल्या या चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड होतील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या आयकॉन बटनला क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आपला हा व्हिडिओ आजचा पूर्ण बघा, कंप्लीट बघा, म्हणजे तुम्हाला जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर होईल. तर सुरू करूया. आजपासून आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. तर बेसिक ऑफ स्टॉक मार्केट बघताना आपण सर्वात आधी बघूया की मार्केट म्हणजे काय. तर मार्केट म्हणजे असं एक प्लेस ज्यामध्ये काही सेलर असतात, काही बायर असतात. जर जे खरेदी करतात त्याला आपण बायर म्हणतो, आणि जे विक्री करतात त्याला आपण सेलर म्हणतो. ते काही वस्तूंची खरेदी विक्री करतो त्याला आपण मार्केट प्लेस म्हणतो. तर आपण हे यासाठी बघतोय की आपण स्टॉक मार्केटचा अभ्यास करतो आहे ते फायनान्शियल मार्केटमध्ये. तर फायनान्शियल मार्केट नेमकं काय करतं ते आपण आज इथे बघूया. जसं की तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता की हे एक हाऊस होल्ड सेक्टर आहे. या हाऊस होल्ड सेक्टर मध्ये येतात आपल्यासारखी पब्लिक. तर ही पब्लिक काय करते, एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे त्याच्या अर्निंग मधून काही रक्कम शिल्लक राहिलेली आहे. तर ती शिल्लक रक्कम ती बँकेत जाऊन तो डिपॉझिट करतो ऍज अ फिक्स डिपॉझिट म्हणून. किंवा काही फायनान्शियल मार्केटमध्ये काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, तिथे जाऊन तो इन्व्हेस्टमेंट करतो. तर त्या मार्केटला आपण म्हणतो फायनान्शियल मार्केट. आता त्याचप्रमाणे हे हाऊसहोल्ड सेक्टर जसं आहे तसंच एक डेफिशिएट सेक्टर पण असतं. जसं की एक बिझनेस फर्म आहे, त्या बिझनेस फर्मला रन करत असताना तिथे त्या फंडचा काही शॉर्टेज पडतो, तर त्याला आपण डेफिशिएट म्हणतो. तर त्याला बिझनेस रन करण्यासाठी काही फंड ची गरज असते, तर ते बँकेला जाऊन अप्रोच करतात किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटला अप्रोच करतात, जेणेकरून ही बँक किंवा हे फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांना शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म लोन देईल आणि त्यांचा बिझनेस रन होईल. तर ह्या सर्व देवाणघेवाणला आपण म्हणूया फायनान्शियल मार्केट. तुम्ही बघू शकता हे सर्व फायनान्शियल मार्केटमध्ये सर्व काही प्रोसेस चालते. तर बघूया फायनान्शियल मार्केटचे फीचर्स. फायनान्शियल मार्केट असं एक मार्केट आहे जिथे जे की फायनान्शियल ॲसेट आहेत त्याची एक्सचेंज होते, देवाणघेवाण होते. आणि ते कशाच्या माध्यमातून, जसं की बँक आहेत, काही फायनान्शियल मार्केटमध्ये काही इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांच्या थ्रू ते चालतं. तर जसं की आपण बघितलं की काही हाऊस होल्ड आहेत, त्यांच्याकडे काही पैसे शिल्लक राहिले तर ते काही बँकमध्ये सेव्ह करतात, आणि काही लोक काय करतात की सिक्युरिटीज बाय करतात कॅपिटल मार्केटमधून. तुम्ही बघू शकता. आणि ते जसं की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म साठी. आपण बघूया फायनान्शियल मार्केटचे टाइप्स. इथं आपण बघूया की फायनान्शियल मार्केटचे दोन टाईप आहेत, एक मनी मार्केट आणि एक कॅपिटल मार्केट. तर मनी मार्केट हे आपण डिटेलमध्ये पण बघूया, आणि कॅपिटल मार्केट हे आपण डिटेलमध्ये बघूया. तर कॅपिटल मार्केटचे इथे दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी मार्केट आणि एक सेकंडरी मार्केट. यांची डिटेल आपण आता बघू. जसं की बघितलं आपण, कॅपिटल मार्केट हे दोन प्रकारात टाइप्स हे होतात, याचे मोडतात. प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. तसंच मनी मार्केट चे काही एक्झाम्पल आहेत, कॉल मनी, ट्रेशरी बिल, कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. तर आज आपण बघूया इथे सर्वात आधी मनी मार्केट काय असतं. तर मनी मार्केट हे असं एक मार्केट असते की आपल्याला जर फंडचा शॉर्टेज असला तर ते आपल्याला शॉर्ट टर्म साठी उपलब्ध करून देतो काही फंड, किंवा एका वर्षासाठी फंड उपलब्ध करून देतो हा मार्केट. याला म्हणतात मनी मार्केट. जसे की वर्किंग कॅपिटल साठी मनी मार्केटचा यूज केला जातो. त्यासाठी आपण काही कर्ज घेतो किंवा कर्ज देतो एका शॉर्ट टर्म साठी, किंवा काही सिक्युरिटीज असतात ते सेल केल्या जातात एका एका वर्षासाठी. काही आपण इथे बघूया की मनी मार्केटचे काही एक्झाम्पल बघूया की मनी मार्केटमध्ये जे की ट्रान्झॅक्शन चालतं ते कोणत्या इन्स्ट्रुमेंट सोबत चालतं. जसं की कॉल मनी आहे, कमर्शियल बिल आहे, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स आहेत. आणि हे सर्व कॉल मनीचे इन्स्ट्रुमेंट आहेत,
हे कोणाद्वारे इश्यू केल्या जातात, जसं की LIC आहे, GIC आहे, RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि काही कमर्शियल बँक आहेत. यांच्या थ्रू हे इन्स्ट्रुमेंट आपण घेऊ शकतो फॉर शॉर्ट टर्म साठी. जसं की आपण बघितलं आता की मनी मार्केटचं एक्झाम्पल आहे कॉल मनी. कॉल मनी काय करतं की तुम्हाला लोन उपलब्ध करून देतं एका पर्टिक्युलर पिरियड साठी, जसं की कॉल मनी हे शॉर्ट टर्म साठी करतं, एका दिवसापासून तर एका वर्षापर्यंत. जसं की तुम्ही बघू शकता इथे कॉल मनीचे काही फीचर्स. कॉल मनी मध्ये काही जे की बँक असतात, या बँक मध्ये कॉल मनीचा आपण जास्त उपयोग करतो. जसं की एखादी बँक आहे आणि त्या बँकला टेम्पररी शॉर्टेज पडलेला आहे कॅशचा, तर तर ती बँक काय करते, दुसरी एखादी बँक आहे तिच्याकडे सरप्लस अमाऊंट पडलेली आहे, ती अमाऊंट शॉर्टेज पूर्ण करण्यासाठी एक दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी काही अमाऊंट लोन घेते, तर त्याला आपण कॉल मनी म्हणतो. तर कॉल मनीचे त्यामुळेच दुसरं नाव आहे इंटरबँक कॉल मनी. या कॉल मनी मध्ये संडे आणि जे काही हॉलिडेज असतील ते इन्क्लूड होत नाहीत. जर आपण कॉल मनी फंड घेतला तर यामध्ये कुठलाही संडे किंवा हॉलिडेज इन्क्लूड होत नाहीत. यामध्ये सर्व दिवस हे सारखेच असतात. त्याचप्रमाणे फायनान्शियल मार्केटमध्ये मनी मार्केटचे दुसरे एक्झाम्पल आहे ट्रेझरी बिल. ट्रेझरी बिल काय करतं की हे गव्हर्नमेंटच्या बिहाफ मध्ये जर आपल्याला बँकेला किंवा पब्लिकला लोन उपलब्ध करून द्यायचं असलं तर ते RBI इश्यू करते. तर ते RBI इश्यू करते, त्यामुळे ट्रेझरी बिल हे सर्वात सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हटल्या जाते. आणि या ट्रेझरी बिलचा जो मॅच्युरिटी पिरियड असतो तो 14 डेज टू 365 डेज. जसं की मनी मार्केट हे शॉर्ट टर्म साठी असतं, की इथं आपण बघू शकतो 364 डेज म्हणजे एका वर्षासाठी हा फंड उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे पण मनी मार्केटचं एक एक्झाम्पल आहे. आता आपण बघितलं की मनी मार्केट इन शॉर्ट आपण त्याची डिटेल्स बघितली. आता आपण इथे बघणार आहे कॅपिटल मार्केट. जसं की बघितलं आपण फायनान्शियल मार्केटचे 2 टाइप्स आहेत, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. आता आपण बघणार आहे कॅपिटल मार्केट. तर कॅपिटल मार्केटला दुसरं नाव आहे स्टॉक मार्केट. त्यामुळेच आपण कॅपिटल मार्केटची डिटेल्स इथे अभ्यास करणार आहे. कॅपिटल मार्केटमध्ये या इमेजमध्ये जसं की तुम्ही बघू शकता की काही सिक्युरिटीज आहेत, ते एक्सचेंजवर जे ट्रेड केल्या जातात ते एक्सचेंजवर केल्या जातात. काही मनीचे ट्रान्झॅक्शन आहेत, डेप्ट आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, हे सर्व कॅपिटल मार्केटमध्ये चालतं. तर बघूया कॅपिटल मार्केट म्हणजे काय. तर कॅपिटल मार्केट हे असे एक इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन हे लॉंग टर्म साठी फंड आपल्याला उपलब्ध करून देते. जसं की आपण मनी मार्केट बघितलं की ते शॉर्ट टर्म साठी उपलब्ध करतं. तर कॅपिटल मार्केटचे काही एक्झाम्पल आपण बघूया. डिबेंचर आहे, शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहे, पब्लिक डिपॉझिट आहे, म्युच्युअल फंड आहे, हे सगळं झाले एक्झाम्पल. तर कॅपिटल मार्केटचे पण आपण ना 2 टाइप्स इथे होतात. तर ते 2 टाइप्स कोणते, एक प्रायमरी मार्केट आणि एक सेकंडरी मार्केट. तर ते पण आपण इथे डिटेलमध्ये बघूया. तर सर्वात आधी आपण बघूया प्रायमरी मार्केट. जसं की कॅपिटल मार्केटचे आपण 2 टाइप बघितले, त्यामध्ये सर्वात आधी बघूया प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट हे असं एक मार्केट आहे ज्यामध्ये एखादी कंपनी आहे ती फर्स्ट टाइम ती सेल करते तिचे शेअर्स किंवा इन्व्हेस्टमेंट फर्स्ट टाइम करते, त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. सॉरी, माझं हँडरायटिंग थोडं म्हणजे एवढं चांगलं नाहीये, पण मी ट्राय करते की ते तुम्हाला इझिली समजणार म्हणून टाईप करण्याचं ट्राय करते. तर प्रायमरी मार्केट हे अशी एक एखादी कंपनी असणार आणि तिला तिची सिक्युरिटीज विकायची आहे, तर ती विकते ती फर्स्ट टाइम, म्हणून त्याला आपण म्हणतो न्यू इश्यू मार्केट किंवा NIM. फर्स्ट टाइम सेल करते त्याला न्यू इश्यू मार्केट पण म्हणतात. आणि एखादी कंपनी आहे तिला जर तिचं कॅपिटल वाढवायचं असलं तर ती कॅपिटल मार्केटला अप्रोच करते. म्हणजे कॅपिटल मार्केटचा यूज हे फंड वाढवण्यासाठी पण असतो. तर
कॅपिटल मार्केट आपण बघू शकतो की एखादी कंपनी आहे ही डायरेक्टली इन्व्हेस्टरला अप्रोच करते फंड रेज करण्यासाठी. म्हणजे दोन काउंटर पार्टी चालतात, एक कंपनी आणि इन्व्हेस्टर. तर कॅपिटल मार्केटमध्ये जे प्रायमरी मार्केट आहे त्याचे एक्झाम्पल आपण बघू शकतो, जसं की पब्लिक इश्यू आहे, राईट इश्यू आहे, बोनस इश्यू आहे, प्रायव्हेट प्लेसमेंट आहे. तर एखाद्या कंपनीला आपण बघितलं की एखादी कंपनी आहे आणि तिला कंपनीमध्ये कॅपिटल रेज करायचं आहे, तर ती काय करते, तिचे जे शेअर्स आहेत ती जास्तीत जास्त पब्लिक पर्यंत पोहोचवून ते ट्रेडेबल करणार. त्यासाठी ती पब्लिक इश्यू लॉन्च करणार आणि ते पब्लिक इश्यू लॉन्च करते ती आयपीओच्या थ्रू. तर आयपीओ तुम्ही नाव ऐकलेलं असणार, ज्याचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफर. तर तिचे ते शेअर्स आहेत, त्या कंपनीचे शेअर्स हे लिमिटेड नसून ते पब्लिक पर्यंत पोहोचण्यासाठी आयपीओ लॉन्च करते. आयपीओ ची पण आपण डिटेल्स पुढे बघणार आहे. तर हे झालं आयपीओ म्हणजे प्रायमरी मार्केटचं एक्झाम्पल. आता प्रायमरी मार्केट हे कसं काम करतं, जसं की ही एक सेल बॉडी आहे, हिच्याकडे काही सेल करण्यासाठी काही शेअर्स किंवा काही इन्स्ट्रुमेंट आहे. तर ती सर्वात आधी कॉन्टॅक्ट करते कॉर्पोरेटला किंवा कॉन्टॅक्ट करते काही फंड मॅनेजर आहे, काही इन्स्टिट्यूशन आहे तिला, की माझ्याकडे काही शेअर्स आहेत किंवा फंड आहे, मला हे सेल करायचे. तर ती कॉर्पोरेटला अप्रोच करते किंवा इन्स्टिट्यूशनला अप्रोच करते, जेणेकरून तिचं कॅपिटल हे रेज झालं पाहिजे. त्यासाठी काही तिच्याकडे बॉन्ड्स आहेत, शेअर्स आहेत, ती डिरेक्टली कॉर्पोरेटला अप्रोच करते किंवा इन्स्टिट्यूशनला अप्रोच करते. त्या मार्केटला आपण प्रायमरी मार्केट म्हणतो. आता जसं की आपण बघितलं की फंड रेज साठी ती काय करते, एखादी कंपनी प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ लॉन्च करते. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. बघूया, आयपीओ is the initial public offering occur when a private company goes public, meaning the public can now purchase stock on exchange. जसं की मी आताच थोड्यापूर्वी सांगितलं तुम्हाला की एखादी प्रायव्हेट कंपनी असते, ती पब्लिक साठी तिचे शेअर्स हे सेल करण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी ही एक्सचेंजवर उपलब्ध करून देते. त्यासाठी ती आयपीओ लॉन्च करते प्रायमरी मार्केटमधून. हे काही फीचर्स आहेत प्रायमरी मार्केटच्या आयपीओचे. जसं की इथे बघू शकता, ही एक कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे आणि ही आयपीओ लॉन्च करते इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणि तिचे जे शेअर्स आहेत हे सेल करते, पब्लिक पर्यंत पोहोचवते. जसं की ही पब्लिक आहे, ह्या पब्लिकला या शेअर्स पर्यंत पोहोचण्यासाठी ती आयपीओ लॉन्च करते स्टॉक एक्सचेंजवर. म्हणजे हे पब्लिक जेव्हा हे या कंपनीचे शेअर्स विकत घेईल किंवा सेल करणार, ते कोणाच्या थ्रू, तर या स्टॉक एक्सचेंजच्या थ्रू. म्हणून सर्वात आधी प्रायमरी मार्केटमधून आयपीओ लॉन्च करून ती जाते सेकंडरी मार्केटमध्ये. मला असं वाटतं की तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असणार की आयपीओ हे प्रायमरी मार्केट कसं काम करतं. तर तुम्ही बघू शकता की प्रायमरी मार्केट हे काय करतं, फायनान्शियल जे ऍसेट आहे ते क्रिएट करतं आणि सेकंडरी मार्केट काय करतं की जे फायनान्शियल ऍसेट आहे त्याला ते मार्केटेबल करतं किंवा ट्रेडेबल करतं स्टॉक एक्सचेंजवर. जेव्हा आपण स्टॉक मार्केटचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे आयपीओ किंवा प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट काय असतं याचे कन्सेप्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे कुठलाही आपण काहीतरी एखादं काम करतो तर स्टडी करूनच करणं हे कधीही योग्य असणार. त्यासाठी आज आपण इथे स्टॉक मार्केट किंवा कॅपिटल मार्केटचा बेसिकली अभ्यास करतोय. तर बघूया आपण आता सेकंडरी मार्केट. तर सेकंडरी मार्केट काय करतं, जसं की आयपीओ लॉन्च झाला सेकंडरी मार्केटमध्ये एक्सचेंजवर लॉन्च झाला आणि एनएससी किंवा बीएससी वर. तर एखादा कोण असतो, एखादा सेल करणारा असतो, एखादा फंड मॅनेजर असतो. तो काय करतो, किंवा एक इन्व्हेस्टमेंट बँक असते, तिला शेअर सेल करायचे असतात, तर ती स्टॉक एक्सचेंजवर जाते आणि जिथे एखादा बायर असतो ज्याच्याकडे पैसे उपलब्ध असतात, तर तो काय करतो, स्टॉक एक्सचेंजला अप्रोच करतो आणि याचे शेअर्स बाय करतो. म्हणजे ऑलरेडी हे शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये येऊन एक इन्व्हेस्टर बाय किंवा सेल करतो, त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. म्हणजे ऑलरेडी ते शेअर्स आयपीओ थ्रू प्रायमरी मार्केटमधून
सेकंडरी मार्केटमध्ये आलेत म्हणून त्याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो. जसं की तुम्ही बघू शकता की सेकंडरी मार्केट हे असं एक मार्केट आहे ज्याच्यामध्ये सेल आणि परचेस हे न्यूली इश्यू सिक्युरिटीज मध्ये होतं किंवा सेकंड हँड सिक्युरिटीज जे असतात, जसं की प्रायमरी मार्केटमध्ये ऑलरेडी शेअर्स होल्डरला शेअर्स दिल्या जातात आणि सेकंडरी मार्केटमध्ये त्या शेअर्सवर देवाणघेवाण होते म्हणून त्याला म्हणतात सिक्युरिटी मार्केट. आणि सेकंडरी मार्केटमध्ये जे की इन्व्हेस्टर असतात हे डिरेक्टली कंपनीला न अप्रोच करता ही स्टॉक एक्सचेंजवर जे लिस्टेड शेअर्स असतात त्याला अप्रोच करून बाय सेल करतात, त्याला आपण सिक्युरिटीज म्हणतो. जसं की बघू शकता की एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर जे आहेत, जे ऑलरेडी शेअर्स घेतलेले आहेत, ते तिथे सेल पण करू शकतात आणि बाय पण करू शकतात किंवा दुसऱ्या इन्व्हेस्टरला बाय करून देऊ शकतात किंवा सेल करून देऊ शकतात. तर त्या मार्केटला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो, जे की सिक्युरिटी असणार सेकंड हँड. जर एखाद्या इन्व्हेस्टरला सिक्युरिटीज बाय किंवा सेल करायची असली तर तो सेकंडरी मार्केटमध्ये एंट्री करतो. जसं की आपण बघतो की सेकंडरी मार्केट म्हणजे आलं म्हणजे एक्सचेंज आलं. एक्सचेंजच्या थ्रू कंपनीला डायरेक्ट अप्रोच न करता एक्सचेंजवर सिक्युरिटीज बाय करणं त्याला आपण सेकंडरी मार्केट म्हणतो. आता आपण इथे सेकंडरी मार्केट डिटेलमध्ये बघितलं असं मी समजू शकते. तर सेकंडरी मार्केट आपण बघितलं, सेकंडरी मार्केट जेव्हा येतं तेव्हा ते एक एक्सचेंज थ्रू आपल्याला उपलब्ध करून देते शेअर्स. हे झालं एक्सचेंज. आता हे एक्सचेंज पण दोन टाइप मध्ये दोन प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देते, ज्याचे नाव आहे NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE स्टॉक एक्सचेंज. जे एखादी कंपनी पब्लिकला शेअर्स बाय किंवा परचेस करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निवडून देते ते आहे NSE आणि BSE. जसं की एक्सचेंजवर दोन प्लॅटफॉर्म आहेत NSE BSE. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे काय आहे, नेमकं काय काम करते हे बघूया. तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे बेसिक कन्सेप्ट स्टॉक मार्केटमध्ये क्लिअर झाले की नाही हे तुम्ही कमेंट्स नक्की करू शकतात. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हवे तेवढे शेअर करा. थँक्यू.